श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय याचं काय महत्त्व आहे आणि हा अध्याय वाचताना त्याचे नियम काय पाळायचे आणि गुरुचरित्रातील हे 2 अध्याय पठण केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात, त्याची काय फलश्रुती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्र म्हणण्याचे काय फायदे आहेत, तारक मंत्राचे पठण कसे करावे, तारक मंत्र हा कधी म्हणावा आणि त्याचप्रमाणे तारक मंत्र म्हणताना कोणते नियम आहेत का, आणि तारक मंत्र म्हणायला आपण सुरुवात केल्यानंतर आपल्याला किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात, आणि तसंच तारक मंत्राचं महत्त्व काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जे कोणी सेवेकरी या स्वामी सेवेमध्ये नवीन असतील त्यांना ही सर्व माहिती नक्की मिळेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थच असा आहे, तो म्हणजेच तारणारा. तारक म्हणजे तारणारा, आपल्याला सर्वांना संकटातून दुःखातून तारणारा असा हा तारक मंत्र. हा तारक मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो, म्हणूनच याला स्वामी समर्थ तारक मंत्र असं म्हणतात. तारक मंत्राच्या नावातच त्याचा अर्थ दिलेला आहे. तारक म्हणजे काय तर तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येत असतो. आपल्या मनात जी काही अनाठाई भीती असते, अनाठाई उद्विग्नता असते, अनाठाई अस्वस्थताही आपल्याला कधीकधी वाटत असते, ती सर्व भीती अस्वस्थताही तारक मंत्राच्या पठणाने आपली नक्की दूर होत असते. तारक मंत्र पठण करणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याचे वेगवेगळे अनुभव हे आलेले आहेत आणि तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपाय म्हणून केलेले आहे. तारक मंत्र हा असा एक महाप्रभावशाली मंत्र आहे की जो आपल्या जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसंच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणारा असा सामर्थ्यशाली मंत्र आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप निराशा आहे आणि ज्या व्यक्तींच्या मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार हे येत असतात, त्या व्यक्तींनी जर तारक मंत्राचे नित्य पठण केले तर त्यांच्या मनातील निराशाही निघून जाईल, त्यांच्या मनातील नकारात्मक विचार हे निघून जातील आणि त्यांचे जीवन हे सकारात्मक होईल. आपल्या जीवनातील दुःख कष्ट दूर करून आपल्या जीवनामध्ये आनंद भरणारा असा हा तारक मंत्र आहे. स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध त्यांचे संरक्षण करतो आणि एक शक्तिशाली आधार सुद्धा प्रदान करतो. तारक मंत्र पठण करण्याचे आपल्याला काय लाभ होतात तर आपल्या मनातील भीतीही नष्ट होते. या मंत्राच्या नित्य पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भय हे नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. तसंच आपली सर्व कामे या तारक मंत्राच्या पठणाने पूर्ण होतात. आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना या पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्राच्या नित्य पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते, कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाचीही कमी नसते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय सुद्धा वाटत नाही, तसेच अपमृत्यूपासून सुद्धा आपले संरक्षण होत असते. या मंत्राच्या नित्य पठणाने आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास हा वाढत जातो. अत्यंत प्रभावी असा तारक मंत्र जर आपण रोज मनापासून पठण केला तर आपल्या आयुष्यामध्ये संकट ही येत नाही आणि जर आलीच तर त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराज शक्ती देत असतात. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय हा असतो आणि त्याच्यावर महाराजांची कृपाही सदैव राहते. श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात. तर असे अनेक फायदे आपल्याला या तारक मंत्राच्या पठणाने होत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी हा तारक मंत्र नियमित पठण हा केला पाहिजे. हा तारक मंत्र आपल्याला पठण कसा करायचा आहे तर तारक मंत्र दररोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर तसंच रात्री झोपण्यापूर्वी पठण करायचं आहे आणि पठण करताना आपले मन हे आपल्याला एकाग्र ठेवायचे आहे आणि स्वामी समर्थ महाराजांवर आपल्याला पूर्ण विश्वास हा ठेवायचा आहे. हा तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि तसंच दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी म्हणू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा ही आपल्यावर व्हावी तर तुम्ही हा मंत्र सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा म्हणू शकतात. हा मंत्र 108 वेळा रोज नित्य पठण जर तुम्ही केला तर तुम्ही स्वामींच्या अतिशय जवळ जाल आणि त्यांचे प्रिय भक्त व्हाल.
तारक मंत्र म्हणताना त्याचे नियम काय आहेत? तर तुम्ही जर नित्यसेवेमध्ये तारक मंत्र पठण करत असाल तर तुम्हाला कुठलाही संकल्प घेण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही पारायण करताना किंवा तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान करत असाल, 21 दिवसांचे किंवा 51 दिवसांचे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला तारक मंत्र म्हणताना आधी संकल्प हा करावा लागतो. आणि या तारक मंत्राचे पठण आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर देवघरासमोर बसूनच करायचे आहे. आणि बसताना आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे आणि मगच तारक मंत्र हा पठण करायचा आहे. आणि जर तुम्हाला देवघरासमोर बसून हा तारक मंत्र पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखाद्या स्वच्छ ठिकाणी, स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसून हा तारक मंत्र पठण करू शकतात. तारक मंत्र पठण करताना तो आपल्याला लक्षपूर्वक आणि शांत चित्ताने आणि आपलं मन एकाग्र करूनच आपल्याला पठण करायचं आहे. घाईघाईमध्ये आपल्याला तारक मंत्र हा पठण करायचा नाहीये. तारक मंत्र म्हणताना त्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि मग तारक मंत्र हा म्हणायचा आहे. असं केल्याने आपलं मन हे एकाग्र होण्यासाठी मदत होते. आणि तारक मंत्र म्हणताना स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि त्याचप्रमाणे तारक मंत्र म्हणत असताना आपण कोणाशीही बोलायचं नाहीये, मध्येच उठायचं सुद्धा नाहीये. आणि आपला मोबाईल सुद्धा आपण जेव्हा तारक मंत्र पठण करू तेव्हा तो बाजूला ठेवायचा आहे, बंद ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण हा तारक मंत्र पठण करू तेव्हा आपण जी काही स्वामींच्या फोटोसमोर, आपल्या देवघरासमोर अगरबत्ती लावणार आहोत त्याची जी काही रक्षा असेल, विभूती असेल ती आपल्याला फेकून न देता आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला आपल्याला ती रक्षा विभूती लावायची आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही तारक मंत्र पठण करताना तारक मंत्राची तीर्थसुद्धा बनवू शकतात आणि ते सुद्धा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायलाही देऊ शकतात. तारक मंत्राचे तीर्थ हे वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना कमीत कमी 11 वेळेस आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे. आणि जर वेळेअभावी तुम्हाला 11 वेळेस पठण करायला जमत नसेल तर 3, 5, 7, 11 याप्रमाणे तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य असेल त्याप्रमाणे तारक मंत्राचे पठण हे करू शकतात. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्या संकल्पामध्ये तुम्ही जो जसा संकल्प घेतला असेल त्याप्रमाणे तुम्हाला तारक मंत्राचे पठण करायचे आहे. त्याचप्रमाणे नित्यसेवेमध्ये मांसाहार करून कधीही आपल्याला तारक मंत्राचं पठण हे करायचं नाहीये. आणि जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल आणि तुम्ही जितक्या दिवसांचा संकल्प हा घेतला असेल तर तितके दिवस पूर्ण होईस्तोवर तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये. तर असे काही महत्त्वपूर्ण नियम आपल्याला तारक मंत्र म्हणताना पाळायचे आहेत. स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे आपल्याला किती दिवसांनी फायदे दिसून येतात तर जेव्हापासून हा मंत्र आपण म्हणायला सुरुवात करू तेव्हापासूनच त्याचे फायदे आपल्याला दिसायला सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्षसुद्धा लागू शकतात. जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल, तारक मंत्राचं पठण कराल, जितका जास्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तितकाच तुम्हाला लवकर परिणाम हा दिसेल, तितकेच लवकर तुम्हाला फायदे हे दिसून येतील. तारक मंत्र हा काही साधासुद्धा मंत्र नाही आहे तर स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे. तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ आपल्याला शारीरिकच नाही तर मानसिक शांतीसुद्धा देत असते. तारक मंत्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांची दैवी ऊर्जा आहे. आणि म्हणूनच जी व्यक्ती तारक मंत्राचे पठण हे स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून करते, पूर्ण भक्तिभावाने पठण करते, तिच्या सर्व व्याधी या बऱ्या होत असतात. आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः आपल्याला दिलेला हा तारक मंत्र जरूर पठण करावा. तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तारक मंत्राबद्दलची संपूर्ण माहितीही बघितली आहे की तारक मंत्राचे फायदे काय आहेत, तारक मंत्र हा कसा म्हणावा, त्याचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहितीही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.